नमस्कार, तुमचं स्वागत आहे चैतालीज किचन डायरीजमध्ये. तर चहा आपल्या कोणाला नाही आवडत, सगळ्यांनाच आवडतो आणि चहा आपण दिवसातून 2 वेळा तर घेतो. तर आज आपण असा आयुर्वेदिक चहा बनवणार आहोत. आयुर्वेदिक चहाचा मसाला जो आहे तो बनवून घेणार आहोत. आता ही उन्हाळा तर आपण चहा थोडं कमी प्रमाणात पितो. जसा पावसाळा, हिवाळा त्याच्यामध्ये चहा आपण घेतो. आणि जर आयुर्वेदिक चहा मसाला असला तर सर्दी, खोकला यापासून आपण आपल्या आरोग्याचं संरक्षण पण करू शकतो. तर त्यानुसार आता आपण आज आपला चहा बनवण्याचा मसाला तयार करून घेणार आहोत. तर चहाचा मसाला जो आपण बनवणार आहोत तर त्यासाठी जे लागणारे साहित्य आहे ते आता आपण सर्वप्रथम पाहून घेऊया. इथे मी विलायची घेतलेली आहे. 2 स्पून म्हणजे 2 चमचे, पूर्ण 2 चमचे भरून अशी विलायची घेतलेली आहे. त्यानंतर त्याच चमच्याने 1 चमचा काळी मिरी घेतलेली आहे. त्यानंतर 1 जायफळ आणि दालचिनी घेतलेली आहे. तिचे पण असे छोटे छोटे तुकडे करून 1 चमचा आहे ती पण. त्यानंतर 20-25 लवंग घेतलेले आहे आणि सुंठ घेतलेली आहे. सुंठ आपली ही 2-2.5 इंच अशी याचा हा तुकडेला आहे, तो आपण याप्रमाणे इथे घेतलेला आहे. तर आता आपण आपला मसाला कसा तयार करायचा सुरुवात करून घेऊया. सर्वप्रथम आपण हे मसाले भाजून घेऊ. या ठिकाणी एक पातेलं ठेवलेलं आहे, कढई. आता आपण हे सगळे मसाले याच्यामध्ये भाजून घेणार आहोत. गॅस ऑन करते आहे आणि इन्स्टंट होणारा हा मसाला आहे आणि मुळात हा मसाला 2-3 महिने छान टिकतो आपण एकदा तयार करून ठेवला की. तर आता आपण आपलं पॅन गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण विलायची टाकूया. थोडीशी विलायची पहिले परतून घ्यायची. यामध्ये आपण दालचिनीचे तुकडे टाकणार आहोत, लवंग, काळे मिरी आणि सगळं जे मसाले आपण वापरतो ते आरोग्यवर्धक आहे. त्यानंतर सुंठ मी हे थोडीशी कुटून घेतलेली होती, आता याच्यामध्ये भाजून घेऊया. आणि हे जायफळ आहे ते पण आपण थोडं खलबत्त्यामध्ये कुटून घेऊया. मी या ठिकाणी जायफळाचे पण तुकडे करून घेतले. आता हे संपूर्ण साहित्य आपण पहिले छान भाजून घेऊया आणि मंद गॅसवर 5 मिनिटं भाजायचं. खूप मोठी गॅस करायची नाही, नाही तर आपले मसाले करपून जातील. या ठिकाणी 5 मिनिटं झालेलं आहे. आपण सर्व जे साहित्य घेतलेलं होतं ते छान भाजून घेतलं. इथे गॅस बंद करून घेतलेला आहे मी. आता हे थोडं आपण एका प्लेटमध्ये काढून थंड होऊ देऊया आणि मग मिक्सरला आपण बारीक करूया आणि मग या मसाल्यापासून आपण चहा पण बनवणार आहोत. मी प्लेटमध्ये काढून घेते संपूर्ण साहित्य आणि थोडं थंड होऊ देते. तर आपण हे मसाले भाजून घेतले होते ते संपूर्ण आता आपण थंड करून घेण्यासाठी बाजूला ठेवतो आहोत. आणि त्यानंतर मी इथे दाखवते, मी इथे गवती चहा जो असतो, गवती चहा तुम्ही ऐकलं असेल ना, त्याचा पण चहा खूप छान लागतो आणि पावसाळ्यात तो पण आरोग्यवर्धकच आहे गवती चहा. तर गवती चहा आणि आपलं अद्रक तर सगळ्यांना माहिती आहे, त्याचे पण छोटे छोटे काप करून छान ते वाळून घेतलेले आहे. तर याचा पण मी तुम्हाला मसाला दाखवणार आहे. हे साधं आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे. आपल्याला जर कधी वाटलं की गवती चहाचा चहा प्यायचा तर तो पण आपण इथे मसाला तयार करून ठेवणार आहोत.
तर या ठिकाणी मी आज 2 प्रकारचे मसाले बनवणार आहे, पण आज मी जो चहा बनवणार आहे तो या मसाल्यापासून बनवणार आहे। तर इथे मी मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे। आपले सगळे मसाले आता छान थंड झालेले आहे, याच्यामध्ये टाकून घेते आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं। आता मिक्सरमध्ये आपण मिक्सरच्या पॉटमध्ये आपण संपूर्ण मसाले टाकून घेतले होते आणि छान बारीक करून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकाल। आता एका ज्या डब्यामध्ये आपल्याला भरून ठेवायचा मसाला, त्यामध्ये मसाला आपण काढून घेतो आहे आणि खूप छान सुगंध याचा दरवळतो आहे मसाल्यांचा। आणि सगळं आपण यामध्ये जे वापरलेलं आहे आरोग्यवर्धक मसाले आहे। गुणकारी मसाला जो म्हणतो तो आपण या ठिकाणी तयार केलेला आहे। तर आज आपण जो मसाला तयार केलेला आहे चहाचा, तो मसाला वापरून इथे चहा तयार करून घेणार आहोत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल आपला मसाला छान झालेला आहे तयार आणि सहज हा 2 महिने टिकतो। तर आता आपण चहाला सुरुवात करून घेऊया। त्याआधी आपण गवती चहा आणि आल्याचे जे तुकडे मी दाखवले होते ते पण एकदा मिक्सरला फिरवून घेते आणि ती पण एका वेगळ्या डब्यामध्ये काढून घेते। तर आता आपण जो चहाचा मसाला तयार केला तो वापरून चहा तयार करून घेणार आहोत। सर्वप्रथम इथे एक छोटी गंजी ठेवली आणि पाऊण कप इथे पाणी घेतलेलं आहे, आणखी थोडं टाकते आणि आपण सर्वप्रथम चहा मांडून घेणार आहोत। तुमच्या गोडानुसार साखर टाका, मी इथे 1.5 चमचा साखर टाकलेली आहे आणि चहापत्ती टाकते आहे 1.5 चमचा आणि हे पहिले छान शिजवून घ्यायचं। या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल आपला छान चहा आता उकळला आहे। फक्त आपण साखर, पाणी आणि चहापत्ती टाकून उकळून घेतला। आता आपण या ठिकाणी पाऊण कप आणि थोडं पाणी घेतलेलं होतं, तेवढंच आपण या ठिकाणी दूध टाकणार आहोत आणि याला पण छान आता उकळ्या काढून घेणार आहोत। तर या ठिकाणी आपण दूध टाकलं होतं, तुम्ही पाहू शकाल छान चहाला उकळी आलेली आहे। आता या स्टेजला सगळं उकळून झाल्यानंतर, दूध वगैरे टाकून झाल्यानंतर आपण इथे चहाचा मसाला टाकणार आहोत। तर मी इथे या स्पूननी 1/2 चमचा इथे चहाचा मसाला आपण टाकलेला आहे, आणखी थोडा। आता हे टाकल्यावर एक उकळी काढली की आपला चहा तयार होतो छान। तर आता आपण एक उकळी काढून घेतोय इथे। छान उकळी आली की गॅस बंद करून आपण चहा गाळून घेणार आहोत। तर आपण आता मसाला टाकून घेतल्यानंतर चहाला छान उकळी काढून घेणार आहोत। छान घट्ट असा चहा आपला तयार झालेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल छान उकळी आलेली आहे। आता या ठिकाणी मी गॅस बंद करून घेते आणि चहा आपण गाळून घेऊया। तर इथे मी आता चहा गाळून घेते ग्लासामध्ये। तर या ठिकाणी आपण गरमागरम छान आरोग्यवर्धक असा चहा तयार करून घेतलेला आहे आणि पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये हा चहा खूप छान लागतो। असा मसाला टाकून केला की चहा खूप छान पिताना आपल्याला वाटतो। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चैतालीस किचन डायरीजला। आणि घरगुती मसाल्यातूनच आपला आयुर्वेदिक मसाला तयार होतो चहाचा आणि पटकन होणारा मसाला आहे तयार। तर नक्की ट्राय करून पहा।